आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। अखेर अंबादास दानवेंची नाराजी दूर। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं दानवेंकडून स्पष्ट। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भरवला पेढा। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी खैरेंच्या विरोधात संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत। महायुतीकडून विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटील यांच्या नावांचीही चर्चा। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मंत्री छगन भुजबळांविरोधात अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर होणार सुनावणी। धनगर समाजाच्या बैठकीत थेट बीड लोकसभा उमेदवारांना फोन। पदाधिकाऱ्यांकडून थेट पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांना फोन। संसदेत गेल्यावर पहिला प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाचा मांडेल असं दोघांकडून घेतलं आश्वासन। घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही, पण वधूवराच्या सुखाची तुतारी वाजावी। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंचा टोला। इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। तुम तो धोकेबाज हो गाणं म्हणत तेजस्वी यादवांची मोदींवर टीका। उद्या दिल्लीमध्ये राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची बैठक। महाराष्ट्रातनं पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। महायुतीमध्ये संभाजीनगर जागेसंदर्भात तिढा कायम। संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक असलेले भागवत कराड आणि अजित पवारांमध्ये चर्चा। नाशिकमधून उमेदवारी जाहीर नसतानाही हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीतील नेत्यांचे फोटो असलेल्या पत्रकांचं गोडसेंकडून वाटप। महायुतीमध्ये नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढणार अशी सूत्रांची माहिती। उद्या सकाळी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। नवनीत राणांच्या प्रचाराच्या फलकावर अजित पवार गटाच्या संजय खोडकेंचा आक्षेप। बॅनरवर फोटो छापताना परवानगी न घेतल्याचा आरोप। माझ्या फोटोचा वापर करू नये, संजय खोडके यांचं नवनीत राणांना पत्र। दरम्यान आधी नवनीत राणांच्या फलकावर राज ठाकरेंच्या फोटोचाही वापर। यवतमाळ वाशिममधील जागेबाबत महायुतीत तिढा कायम। उमेदवार जाहीर व्हायला उशीर होत असल्यानं कार्यकर्ते संभ्रमात। तर संजय राठोड, भावना गवळींऐवजी तिसरंच नाव चर्चेत। हेमंत पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असताना मुख्यमंत्री शिंदे आणि हेमंत पाटलांची वर्षा निवासस्थानी भेट। हिंगोलीतील उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा। अकोला लोकसभेच्या रिंगणात वंचितची एंट्री। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर 4 एप्रिलला अकोला लोकसभेसाठी अर्ज भरणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पुरस्कार प्रदान। तर कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये प्रचार सभेचं रणशिंग फुंकलं। मेरठमधून रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे भाजपचे उमेदवार।